खोबरं सगळ्यात पहिले भाजून घेतलं, नंतर काय केलं, कांदा पण घेतला आणि नंतर कांदा पण घेतला बघा काढून. नंतर पनीरचे तुकडे करून घेतले आणि पनीर तळून घेतलं. नंतर कढईमध्ये तेल गरम केलं, अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि कांदा चिरलेला होता कांदा टाकला. नंतर जी आपण पेस्ट बनवली होती खोबऱ्याची ती पण टाकली. नंतर मसाले घेतले, यामध्ये अंबारी मसाला होता, गरम मसाला घेतला, हळद घेतली आणि लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ टाकलं आणि हे सर्व मसाले आपण काय केले, टाकून दिले कढईमध्ये. वरतून थोडंसं पाणी टाकलं आणि नंतर हिरवीगार मस्त कोथिंबीर टाकली आणि नंतर त्याला काय केलं, आपण सर्व मिश्रण एकत्र होऊन 1 ते 2 मिनटं साधारणपणे होऊ दिलं. नंतर परत एकदा काय केलं, आपण RBMचा मसाला टाकला, नंतर पाणी टाकलं आणि नंतर आपण जे तळलेलं पनीर होतं ते पनीर टाकून दिलं. नंतर एकीकडे वाटाणे उकळले होते हिरवे, ते वाटाणे पण त्यामध्ये आपण मस्त ॲड करायचे आहेत. आणि नंतर वरतून काय केलं बघा, जे थोडंसं ना पनीर बाजूला ठेवलं होतं, मग ते पनीर खिसून आपण काय केलं, या भाजीमध्ये टाकून दिलं. आणि आज आपली मस्त पनीर मसाला भाजी तयार झाली आहे. आणि तुम्ही पण ही भाजी नक्की ट्राय करा आणि या जेवायला तुम्ही पण. खूप मस्त भाजी झाली आहे.